हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन. पु ल देशपांड्यांच्या हसवणूकमधील बिगरी ते मॅट्रिक ह्या कथेचा मी पुढचा भाग तुम्हाला ऐकवणार आहे. कथा सुरू करण्याअगोदर तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती करेन, जर अजूनपर्यंत कुठल्या कारणास्तव तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग सुरू करूया. बिगरी ते मॅट्रिक. मी शाळेत असताना राखुंड्याचाच नव्हे तर एकूणच सगळ्या खातेविभागणीच्या बाबतीत घोटाळा झाला होता. कारण इंग्लिशच्या मास्तरांना मराठी कवितेची आवड होती, संस्कृतच्या नादिरशहांचे ड्रॉइंग चांगले होते, ते पुंडरीक म्हणजे असे म्हणून बोर्डावर बऱ्यापैकी कमळ काढीत. इतिहासांच्या मास्तरांना भूगोल प्रिय होता आणि भूगोलाचे 8वे हेनरी गणित शिकवायला न मिळता भूगोलासारखा बिन शिकण्याचा विषय मिळाला म्हणून टाफडायचे. गणितांचे मास्तर फिजिक्सच्या मास्तरांची अक्कल काढायचे. व्यायाम आणि ड्रॉइंग शिकवायला एकच मास्तर होते. त्यांना आपल्या इतके फाडफाड इंग्रजी बोलणारा साहेब देखील जन्माला यायचा आहे असे वाटे. ते मराठी शब्द देखील अशा सफाईने आपल्या इंग्रजी वाक्यात दडपवायचे की पत्ता लागायचा नाही. उच्चारात साहेबी ऐट असायची. त्यांचे लहानपण मनमाडच्या रेल्वे कॉलनीत गेल्यामुळे कानावर तात्कालीन गार्ड, इंजनवाले वगैरे निमगोऱ्या साहेबांचा संस्कार होता. आय एम द टेलिंग ह्या टू ड्रॉ थिस थॅम्ब्यू ॲड फुल फॅट म्हणून तांब्या भांड्याचे चित्र काढायला लावे. लांब केस मागे फिरवून हाफ पॅन्ट आणि स्काउटचा शर्ट घालून बूटबीट घालून येणारे हे एकच मास्तर. बाकी बहुतेकांच्या नाकासमोर घातलेल्या टोपीखाली 0 नंबर किंवा वस्त्र फिरवलेले गोटे होते. संस्कृताचे नादिरशाह तर वर्गात आल्यावर डोकीचा रुमाल काढून टेबलावर ठेवीत आणि वेअर वी लास्ट टाईम एवढे इंग्रजी बोलून बाकी संस्कृत इटू मराठी करीत. या सर्व असंतुष्ट मंडळींनी माझ्या बालपणीचा खिमा केला. भूगोल हा विषय मी का शिकलो आणि माझ्या बालवयात नको त्या यातना का भोगल्या याचा उलगडाच होत नाही. भूगोल आणि इतिहास हे मुळी आयुष्याची 8-10 सोन्यासारखी वर्ष फुकट घालवण्याच्या लायकीचे आहेत असे मला मुळीच वाटत नाही. तेच 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 कितीदा शिकायचे. पृथ्वीच्या पोटाभोवती विषुववृत्त नावाचा एक पट्टा आहे हे मी एकदा पहिलीत जे शिकायला सुरुवात केली ते आपले मॅट्रिकपर्यंत शिकतच होतो. तीच गत इतिहासाची. शहाजीचा मुलगा शिवाजी याने मावळे गोळा करून मोगलांचा काटा काढला आणि हिंदूंचे राज्य स्थापन केले. एवढ्या एका वाक्यात दामले मास्तरांनी सारा इतिहास सोपपतिक्त नसला तरी समर्पक रीतीने गुंडाळला होता. त्यानंतर फालतू तपशिलांची भर पडत गेली. मोगलांचा काटा काढला म्हटल्यावर त्यात शाहिस्तेखानाच्या बोटापासून अफजलखानाच्या वाघनखे खुपसलेल्या पोटापर्यंत सारे काही आले होते. पण त्यानंतर त्या इतिहासाला आमच्या बालपणाचा काटा काढायचा होता म्हणून तहाची कलमे आली, सण आले, वंशावळ्या आलेल्या लघुवंश काय, बहामनी काय, मलिक अंबर काय आणि चांदबिबी काय. पुढल्या आयुष्यात ज्यांचे अजिबात सोयरसुतक धरावे लागले नाही अशा महापुरुषांनी त्या रम्य बालपणाची चव घालवली. हाच शिवाजी नाटकात किती मौज करून जाई. इतिहासाला शिवाजी आणि शिवाजी ह्यात वर्गातल्या आणि देवळातल्या आर्या इतका फरक होता. इतिहासातला शिवाजी फक्त सोन गोकायला लावित होता. गॅदरिंगमधला शिवाजी माप दौलत, मनसुबा, माय भवानीच्या आशीर्वादाने आणि वाडवडिलांच्या पुण्याईने हिंदूपंथ, पातशाही असे बोलायला लागला की ओरडून विचारायचं वाटे की शिवबा, तुम्ही इतिहासात जाण्याऐवजी नाटकातच का नाही हो आलात. माझ्या लहानपणी साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टींचे धडे झाले, विषय झाले. प्रत्येकावर 100पैकी इतके, 50पैकी तितके अशी किमतीचे लेबले लागले. सगळे शिक्षक विद्यार्थ्याला विषयाची गोडी लागेल म्हणून भीत असत. मला मराठीची कविता आणि कादंबरी वाचायला अतिशय आवडत असे. पण मराठी विषय होऊन पुढे आला की हलवाईच्या रुचकर मिठाईवर माशांची बिराडे बसल्यासारखे वाटे. समुद्राच्या लाटा पाण्यात जरी मी दिवसेंदिवस घालवले नसले आणि लाईफगार्ड सोडला तर कोणी घालवीतही नसावा तरी देखील अधूनमधून मी त्या पाहत असे. पण ह्याच लाटा भूगोलाच्या तासाला गुरुत्वाकर्षण वगैरे भानगडी आणीत. अशावेळी वाटे की मीठ आणि मासे उत्पन्न करायला देवाला समुद्र तयार करण्यापलीकडे दुसरे काही नाही सुचले का. हे सागरा, तुझ्या अफाट विस्तारांकडे पाहून अशा थाटात सुरू होणारा धडा मराठीत वेष्टे राखुंडे. हे सागरा, तुझ्या अफाट विस्ताराकडे पाहून
असा ख्रिस्ती कब्रस्तानातल्या पादऱ्याच्या थाटात वाचून आपले इंग्लिश हाय असल्याची भासवीत आणि या शब्दांच्या मजेदार आतषबाजीची होळी पेटवीत. ज्यांच्या बापाचे नाव व्यंकट आणि मुलाचे नाव मच्छिंद्र होते, अशा ह्या काळ्या मेणकापडाच्या वर्णाच्या इसमाने आपल्याला मराठी येत नसल्याची ऐट मिरवण्याचे कारण नव्हते. जी गत मराठीची तीच इंग्रजीची. 2 मेड इन इंग्लंड गोष्टींविषयी मला खूप प्रेम आहे. एक क्रिकेट आणि दुसरा त्यांची भाषा. या भाषेची मजाच निराळी, फक्त स्पेलिंग वगळून. पण तेच बोकांडी बसले. या भाषेचा स्वादच कोणी घेऊन दिला नाही. धरा शब्द की तोडा स्पेलिंगच्या बाकड्या. आमच्या नशिबी रोजच गुलाब न होता ROSE व्हायचा. काही शब्द लिहिताना आजही त्या शब्दांची दिलेल्या इम्पोजिशनच्या शिक्षेची आठवण होते. डिसिप्लिन हा शब्द मी मोजून 1000 वेळा लिहिला होता. अजूनही हा शब्द मी DISPL चुकले वाटते, DISCIPL INE असा मोठ्याने म्हणत लिहितो. शिस्तीविषयीची शिसारी ह्याच शब्दामुळे माझ्या मनात बसली आहे. ऑपोजिट हाही एक असाच माझ्या विरुद्ध गेलेला शब्द. केवळ धसक्याने त्या शब्दाचे स्पेलिंग मी गडबडीत OPPSITE असे सांगितले होते आणि मास्तरांनी माझे विरुद्ध दिशेचे कान पिळले होते. सुदैवाने त्यावेळी कानावर बिगबाळी नव्हती. धाकट्या भावाच्या मुंजीत ती त्याच्या कानावर गेली. आम्हाला इंग्रजी शिकवणारे मास्तर दशग्रंथी इंग्रजी शिकवित. त्यामुळे यज्ञेन यज्ञेमय जंतदेवा या चालीवर जॅक अँड जिल वेंट अप द हिल टू फेच अ पेल ऑफ वॉटर चालत असे. मास्तर एक गो धरायचे आणि गो वेंट, गॉन गोईंग, इज गोईंग, वॉज गोईंग, विल गो, इज गॉन, वॉज गॉन, विल बी गॉन, हॅज गॉन, हॅव गॉन करीत त्या गोला आमच्या मुखातून हाकलीत न्यायचे आणि आमच्या मुखाचे गोमुख करायचे. जी गत गोची तीच कमची आणि साऱ्या इंग्रजी क्रियापदांची. त्यामुळे आम्हाला इंग्रजी करता आला, कर्म आले, क्रियापद आले, फक्त इंग्लिश आले नाही. आणि ते गणित आणि त्याहूनही ते शिकवणारे भणगे मास्तर. त्यांनी मला मॅट्रिकपर्यंत धारेवर धरले. मला विषय यावा म्हणून नव्हे, तर स्वतःच्या जिभेची धार लावण्याचे दगड म्हणून. विद्वान ह्याखेरीज कोणत्याही शब्दाने मला कधी त्यांनी हाक मारली नाही. एवढेच काय, तर त्यांनी माझे खरे नाव घेतले असते तरी ते मला कळले नसते. गणिताच्या धास्तीने मी मॅट्रिकमध्ये त्या विषयात डिस्टिंक्शन मिळवले. माझा गणिताचा पेपर तपासण्याखेरीज बेरीज कच्ची असावी असाही मला संशय आहे. आपल्या भारतात ते अशक्यही नाही. एखाद्या एकांताच्या क्षणी, म्हणजे मी एकटा असताना, मी विचार करतो की आपण हे इतके गणित शिकलोच का? इतके गणित शिकून आजही ते न शिकलेली भाजीवाली 17 पैसे पाव किलोचे आणि 39 पैसे किलो म्हणजे 2.25 किलोच झाले. हा हिशोब मी त्या भाजीचं पिशवीत कोंबाकोंब करण्यापूर्वी संपवते. साहेब, हेड क्लार्क आणि मीही आणि हिची आजी, शेजारी घरमालक आणि मी, बस कंडक्टर, एक भांडखोर पॅसेंजर आणि पब्लिक असल्या नित्याच्या त्रिकोणाच्या सोडवणुकीचा एकही सिद्धांत भूमितीने सोडवला नाही. प्रेमाचे त्रिकोण वगैरे, जीवनातली सॉलिड जॉमेट्री तर सोडाच. त्रिकोणाच्या 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक भरत असेल. बरे, आम्ही हे नाकारतही नव्हतो. भाईसाहेब चव्हाळांच्या मुलांची बेरीज त्यांच्या मुलांच्या बेरजेहून अधिक आहे. त्यांची कोणी भूमिती नाही का केली? 2 समांतर रेषा नसतील एकमेकांना भेटत. असतो एकेकाचा स्वभाव. 2 समांतर शेजारी कुठे भेटतात? परपेंडिक्युलर, हॉरिझॉन्टल असली वल्लभभाई स्टेडियमवरच्या परदेशी कुस्तीगिरांसारखी नावे असलेल्या ह्या उभ्या आडव्या रेघांनी मला निष्कारण पेचात धरले होते. मॅट्रिकनंतर हे लोक पुन्हा कधीही माझ्या आयुष्यात आले नाहीत. पण त्यावेळी जे काही छळून घ्यायचे ते घेतलेच. कंपासपेटी नावाची हरवण्याचा गुणधर्म असलेली वस्तू अशीच टोचून गेली. मी जितक्या कंपासपेट्या घेतल्या त्यात एक देखील वर्तुळांचे 2 टोके मिळवणारा कंपास नसे. फुटपट्टीवर चौकोनाच्या एका बाजूचे 4 इंच बरोबर येत, पण बाकीच्या 3 बाजू अर्धांगाने लुळ्या पडत. त्यामुळे सारी भूमिती मी इंची लढवीत शिकलो. ह्या कंपासमध्ये डिवायडर नावाची एक वस्तू असे. माझ्या आणि गणिताच्या शिक्षकात फूट पाडण्यापलीकडे या डिवायडरने काहीच साधले नाही. फिजिक्स केमिस्ट्री नावाचे आहीमही होते.
मी शरीरशास्त्र विषय हा अधिक सोपा आहे ऐकले होते, म्हणून त्या वर्गात जाऊन बसलो. तिथले ते मास्तर वर्गात एक साक्षात हाडांचा सापळा घेऊन जादूगारासारखे शिरले आणि मी त्या विषयाची धास्तीच घेतली आणि विषय सोडला. खरे म्हणजे भ्यायचे कारण नव्हते. त्या मास्तरांपेक्षा तो हाडांचा सापळाच अंगापिडाने भरल्यासारखा दिसत होता. पण माणसासारख्या माणसाचा माकडहाडा आधार आहे हे ऐकून त्या वर्गात बसवेना. मज्जा, यकृत, प्लीहा, मूत्रपिंड ह्या संस्कृत भाषेतल्या शिव्या आहेत अशी माझी समजूत होती. जॉमेट्रीत त्रिकोण, चौकोन, वर्तुळे वगैरे होती एवढे तरी स्मरते. पण फिजिक्समधली आर्किमिडीज नावाच्या कुणी संशोधक पाण्यात वस्तू बुडवल्यावर पाणी बाजूला सांडते हा शोध लावल्यावर युरेका सापडला असे ओरडत नाणीघरातून उघडा बंब धावत सुटला ही गोष्ट लक्षात आहे. पण मला या गोष्टीत काहीच स्वारस्य वाटत नाही. केवळ मोठ्यांची छोटी गोष्ट. एकतर इतर अनेक लोकांप्रमाणे तो बाथरूममध्ये जाताना पंचा न्यायला विसरला असेल आणि घरात कोणी नाही असे समजून न्हाणीतून तसाच बाहेर आला असेल आणि दांडीवर पंचा पाहिल्यावर अरे चा सापडला असे ओरडला असेल. त्याची युरेका ते काय आणि एवढे कौतुक काय? पण समोरच्या मुलांचा एकही गुण पाहायचा नाही, उलट त्यांना नाउमेद करायचे आणि कुठल्या तरी पंचेवाल्याचे कौतुक करायचे यातच आमचा गुरुजन धन्यता मानित असे. इतिहासाच्या परचुरे मास्तरांचीच गोष्ट आहे. हाताशी 4 घोडी, 4 रिकामटेकडी पोरं, समोर मोगल आणि आसपास एखादा किल्ला असता तर कुणीही घेतला असता. पण शिवाजीनं गड सर केल्याचा त्रास आम्ही किती म्हणून भोगायचा. नाटकात मी शिवाजींचे काम करून बक्षीस मिळवले. दुसऱ्याच दिवशी हे इतिहासाचे मास्तर अत्यंत खतरूडपणाने म्हणाले, अहो गृहब्राह्मण प्रतिपालक, 7व्या हेनरीने काय केलं? 8व्या हेनरीला जन्म दिला. मी छत्रपतींचे गांभीर्य चेहऱ्यावर ठेवूनच उत्तर दिले. गॅदरिंगमधल्या नाटकाचा जिरोटोपाचा आणि भवानी तलवारीचा कैप उतरला नव्हता. असं काय? पाटला, मार महाराजांच्या थोबाडीत. पाटील कशाला चान्स सोडील? ह्या परचुऱ्यांना कुणाचेच बरे पाहत नसे. स्वतःला आरशात पाहताना काही प्रसन्न असतील तेवढे. एरवी विलक्षण तिरके बोलायचे. विद्यार्थ्याचा पाणउतारा करीत राहणं एवढेच त्यांचे जीवितकार्य होते. शिवाजी महाराजांबद्दल अप्रिती निर्माण करण्याच्या कार्यावर खास औरंगजेबाने नेमणूक केल्यासारखा त्यांनी आम्हाला इतिहास शिकवला. साऱ्या ऐतिहासिक विभूती आमच्या हिशेबी 2-2 मार्कांच्या टिपांचे धनी होऊन गेल्या. खेळ हा बालजीवनातला एक असरा असतो म्हणतात, पण ड्रिल मास्तर नावाच्या शत्रूने तोही उद्ध्वस्त केला. उजवीकडून काही पाहण्यासारखे जात असताना हे ड्रिल मास्तर नेमके बाय निघा करायचे आणि उजव्या बाजूने सिनेमाची जाहिरात वाजत गाजत निघून जाईपर्यंत आमची बाय निगा चालायची. हिंदी या भाषेची पहिला संबंध दाहिने निगा, बाय निगा, कदम खोल असल्या क्रूर शब्दातून आल्यामुळे त्या भाषेविषयी मी धास्तीच घेतली आहे. उद्याही सगळ्या राष्ट्राची भाषा झाल्यावर ड्रिल मास्तरांपुढे आम्ही करीत होतो तसे एका जागी एकदा उजवे आणि एकदा डावे अशी पावले आपटत राहण्याचे धोरण सांभाळीत 1 इंचभरही पुढे जाणार नाही, स्वतःचे पाय दमवीत तिथल्या तिथे राहू की काय अशी भीती उत्पन्न झाली आहे. जेव्हा उजवीकडे पाहायचे तेव्हा डावीकडे पाहणार आणि जेव्हा समोर पाहायचे तेव्हा घूम जाव करणार. शाळेतल्या क्रीडांगणावर इमारतीच्या काचा फुटतात म्हणून विट्टीदांडू खेळण्याची बंदी होती आणि क्रिकेट परवडत नसे. वास्तविक फुटबॉल हा स्वस्त खेळ, पण पोरांनी पायाने लाथा मारून त्या चेंडूतली हवा घालवली म्हणून हेडमास्तरांनी तो कपाटात घालून ठेवला. माझे बालपण त्या सगळ्यांनी वैयक्तिक आणि सांघिक रीतीने नाचले. माझी कोट घालायची हौस आयुष्यात पहिला कोट घालून वर्गात शिरल्यावर या नवरदेव म्हणून एका शिक्षकाने धुळीला मिळवली. त्यानंतर पुन्हा शाळेतून अखेरची सुटका होईपर्यंत अंगाला कोट लावला नाही. आईने त्याची बरणी घेतली. दामले मास्तरांच्या तालमीतून बाहेर पडूनही माझा गळा ठिकाणावर होता. पण परचुरे मास्तरांनी कुठल्याशा लढाईत किती घोडी मेली ते सांगायला चुकल्यावर बालगंधर्व शाळा सोडून नाटकात शिरा असे कुचकटपणे सांगितले. ते त्याच वेळी ऐकले असते तर सुखी झालो असतो. सगळेच असे नव्हते, काही भले शिक्षक असत, पण मंगळाच्या मुलीसारखे आम्हाला ते लाभत नसत. ते शाळा सोडून जात, दुसऱ्या वर्गावर जात आणि ज्यांनी जावे असे वाटे ते मात्र दगडावरच्या शेवाळासारखे चिकटून बसत.
त्यांच्याशी संबंध आला की कपाळ मोक्षच. क्वचित आमच्याही बाजूने आगळीक व्हायची, पण आगळिकेच्या मानाने शिक्षा अमर्याद असे. हाणमुखऱ्याने व्हिक्टोरिया राणी ही 8व्या हेन्रीची बायको म्हणून काही गफलीत केली असेल, किंवा पानपताच्या युद्धावर सदाशिवराव भाऊंच्या ऐवजी शाळेचे कारकून भाऊराव मेहेंदळे गेले होते अशी क्लरिकल मिस्टेक केली असेल. पण म्हणून काय त्याचा पेपर वर्गात वाचून दाखवायचा? वास्तविक समाजाला नवा इतिहास घडविणारे लोक हवेत, असे हेच मास्तर सांगत. हाणमुखऱ्याचा प्रयत्न चुकला असेल, पण त्याचा पेपर वाचून दाखवण्यात मास्तरांनी शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांच्यातला एक गुप्ततेचा करार मोडला होता. पेपर हा प्रेमपत्रा इतकाच गुप्त असावा. प्रेमपत्र कितीही गोच्या पुढे 100 अवग्रह काढल्या इतके गो असले तरी त्याचे जाहीर वाचन नेहमीच हशा पिकवते. ह्या प्रेमपत्रा इतकीच पेपर ही मास्तरांच्या आणि पोरांच्यातली खाजगी भानगड आहे. त्याचा पोपाटा मार्काने करावा. तपशील उघडा करणे दुष्टपणाचे आहे. पण जाहीर बदनामीत आनंद मानण्याचा सद्गुण मी शाळेतल्या पेपर वाचणाऱ्यांनंतर जाहीर पेपर छापणाऱ्यांतच पाहिला. 4 लढाया ह्यांच्याऐवजी त्यांच्या खात्यावर जात. एखादा त्रिकोण काही अंशाने युक्लिड साहेबांच्या अंगावर आपल्या भुजा उंचावून जाई. एखादे ठोकळ्याचे चित्र ठोकळ्यापलीकडच्या ड्रॉइंग मास्तरांसारखे दिसे. एखाद्या संस्कृतचा प्रत्यय आम्हाला शास्त्री बुवांहून निराळा येई. म्हणून काय त्यांची जाहीर बदनामी? अशावेळी शाळा नामक तुरुंगाची भीती आकाशाला लागत असे. कोणत्याही सिंहाच्या गुहेत आत शिरलेल्या जनावरांच्या खुरांचे ठसे दिसत, पण बाहेर येणाऱ्यांचे दिसत नसत. म्हणतात शाळेत शिरताना उत्साही असलेले बाल्य 11 वर्षानंतर जळून राख होऊन बाहेर पडत असे. एवढ्याने जणू काही हे यथेच्छ तुडवून झाले नाही, म्हणून पंक्तीचा पाहुणा आपली हौस भागून घेई. मुलांना जेवताना अभ्यास विचारणारा बाप पाहुणा अगर कोणी असो, त्याला काकामामांशी लढणाऱ्या अर्जुनाचे स्मरण करून शत्रू मानावे. पंगत ही काय समाज सोडवायची जागा आहे? पानपताच्या पराजयाची कारणे सांगायचे ठिकाण आहे? अशाच एका पाहुण्याने मला विचारले, काय रे, नेपोलियनचा जन्म केव्हा झाला? त्याची आई बाळंत झाल्यावर. मी पोळीबरोबर पाहुण्याचा तुकडा मोडला. त्यानंतर पंक्तीला पाहुणा आला की मला अर्धी वाढून काढीत. पण हा नैमित्तिक त्रास वाचला तरी नित्याचे काय? शाळेत हे चालत नसे. तिथला छळ चालूच होता. भूगोलाच्या मास्तरांनी मसाल्याची बेटे कुठली हा प्रश्न सदैव सुषुम्नावस्थेत असणाऱ्या शामू तळेकरला विचारल्यावर बेडेकर आणि कुबल असे उत्तर देऊन त्याने मान टाकली होती. मास्तराने मला धरून कुबल कुबल कुबलला. वास्तविक पुढल्या आयुष्यात त्याला हीच माहिती उपयोगी पडली असेल. पण जास्तीत जास्त निरुपयोगी माहिती असलेला मुलगा हुशार अशी आमच्या वेळी समजत होती. आता वाढदिवसाची आणि चॉकलेटाची गणिते आल्यापासून काय झाले असेल कळत नाही. हल्ली इतिहासाच्या तासाला मावळी नृत्य आणि गणिताच्या तासाला काळखांब वेग करणाऱ्या मजुरांची लोकगीते शिकवतात असे मी ऐकले आहे. माझ्या बालपणी मास्तर फक्त थैमान नावाचा नाच करीत. परवाच कुठेशे वाचले की आता यापुढे फक्त गांधी तयार करण्याचे शिक्षण देण्यात येणार आहे. ह्या नव्या शाळांचे चित्र काय रमणीय आहे. नव्या मुलांचे बालपण काय आनंदात जाईल. पहिल्या तासाला तासभर प्रार्थना, कारण जगातल्या सर्व धर्मांना 1-1 मिनिट दिला तरी तास गेला. दुसऱ्या तासाला मास्तरांचे मौन, तिसऱ्याला मुलांचे, चौथ्याला सगळ्या शाळेचे, नंतर उपवासाचा तास आणि मग सामुदायिक सत्याग्रह. त्यातूनही मुलांनी आगळीक केलीच तर मास्तर आमरण उपोषण करणार. नवीन मुलांचा मला हेवा वाटतोय. गांधींनाही वाटला असता, कारण त्यांच्या बालपणी गांधी करण्याच्या शाळा कुठे होत्या. 11 वर्षे चाललेल्या या निरुपयोगी उद्योगात सारे बालपण पायाखालच्या चटके देणाऱ्या वाळूसारखे सरकले. हाताला चिकटून राहायच्या लायकीचा एकही कण राहिला नाही. साऱ्या हिंदुस्थानचा भूगोल पाठ करून तळेगाव दाभाड्याला न जाता ढमढेऱ्यांच्या तळेगावला कसे पोचावे ते कळले नाही. सगळे तरखडकर आणि काळे कोळून प्याल्यानंतर ही हिच्या हातच्या थालीपीठाची सर कशाला नाही. हे वाक्य काही चटकन इंग्रजीत बोलता येत नाही की साहेबाला उद्या सर्वपित्री अमावस्या आहे हे इंग्रजीत कसे सांगायचे हे सुचत नाही. हेच का आयत्यावेळी उपयोगी पडणारे हाती काहीच लागले नाही. हाती लागला फक्त मार. आणि म्हणूनच
त्या बालपणाला ज्या कोणी महाभागाने विद्यार्थी दशा म्हटले त्याचे कौतुक करावेसे वाटते. तर मग इथेच थांबवते मी आजची ही कथा. पुन्हा भेटूया हसवणुकीमधील पुढच्या एका कथेमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.